पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच मुस्लिम समाजाबद्दल सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार बोईसर येथील गणेशनगर परिसरात राहणारा परप्रांतीय युवक रुपेश झा याने सामाजिक माध्यमांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि भडकाऊ वक्तव्य केल्याचा आरोप आहे। हे वक्तव्य सामाजिक माध्यमांवर वेगाने प्रसारित होताच शहरात संतापाची लाट उसळली आणि वातावरण तणावपूर्ण झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रुपेश झा याला ताब्यात घेतले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले स्वतः बोईसर पोलीस ठाण्यात दाखल झाले। शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच सामाजिक माध्यमांवर या आक्षेपार्ह संदेशाला पसंती दर्शवणारे किंवा समर्थन करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे। दरम्यान संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून त्याची धिंड काढण्याची मागणीही केली आहे। मात्र पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे। सध्या पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। कोणत्याही महान व्यक्ती धर्म किंवा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने समाजात तणाव निर्माण होऊ शकतो। त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा आणि समाजात शांतता व सलोखा राखण्यासाठी सहकार्य करावे। सोशल मीडियावरती फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती एका व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाविरुद्ध अपशब्द वापरले होते। सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची तात्काळ पोलिसांनी दखल घेतलेली आहे। सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। सदर व्यक्तीलाही अटकेची प्रोसेस आमची चालू आहे। सदर व्यक्तीविरुद्ध जे त्यांनी बोललेलं आहे त्या अनुषंगाने कडक कारवाई करण्याबाबत मी सूचना दिलेली आहे। तो गुन्हाही दाखल होईल। त्याला ताब्यात घेऊन अटक करून त्याबाबत कोणी त्यावरती कमेंट केले असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। सर, सामाजिक वातावरण जे बिघडलं जातं हे अशा ह्या प्रकारची विकृती नेहमीच काही ना काय सोशल मीडिया करत असतं, तर त्याबद्दल आपण काय आवाहन करू शकतो? अशा प्रकारे समाजविरोधी आणि एखाद्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरून जे वातावरण बिघडवलं जातं त्याबद्दल आपण कायदेशीर कारवाई करतोय, गुन्हा दाखल करतोय। पण सर्वांना मी सांगेल की सर्वजण संविधानाला मानणारे लोक आहेत, तर समाजामध्ये अशा जरी गोष्टी आल्या तर त्याला प्रत्युत्तर कायद्याने दिलं पाहिजे। त्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे, आपली कारवाई करते। त्याला प्रत्युत्तर म्हणून जर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली तर ते सुद्धा कुठंतरी कारवाईस पात्र ठरतील। तर माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्व संविधानाला मानणारे लोक आहोत, कायद्याला जे पालन करणारे लोक आहोत, त्याचं आपण पालन करू आणि ह्याला कायदेशीर आधारावर कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल आणि चांगला तपास करता येईल यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करेल असं मी सर्वांना आवाहन करतो। आपण सर्वांनी शांतता राखावी, ह्याच्यावरती सखोल आणि चांगल्या पद्धतीने तपास आम्ही करणार आहोत। गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे का ते सुद्धा आपण चेक करून घेतोय। आपल्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्यावरती काय गुन्हे दाखल असतील किंवा त्याचा काय कुठे कनेक्शन असेल ते पण आपण चेक करून घेतोय। आपण अशा प्रकारचे पुन्हा विकृती कोणी करू नये याबद्दल तुम्ही समाजाला काय सांगाल? इतर अशा प्रकारे जे वक्तव्य करतात त्याला एकतर कायद्याचं ज्ञान नसतं, तो संज्ञान नसतो आणि कुठेतरी तो समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवण्याचा किंवा समाजामध्ये काही वाईट गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून करतो। तर असं कोणीही करू नये, ते कायद्याला धरून नाही आणि अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जास्तीत जास्त शिक्षा त्यांना कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। सर्व लोकांना माझं हीच विनंती राहील आणि आव्हान राहील, आपण सर्व कायद्याला मानणारे लोक आहात, तर या कायद्याचं पालन करा आणि असं कुठं चुकीचं आढळलं आपल्याला सोशल मीडियावरती तात्काळ आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावरती सुद्धा त्या पोस्टवरती सुद्धा कारवाई करणार आहोत। एक मिनिट, मी तुम्हाला प्रश्न विचारतो। आता जो आहे निंदनीय प्रकार एवढा घडलेला आहे, त्या घटनास्पद आहे जे वक्तव्य केलेलं आहे किंवा टाकलेलं आहे,
तर याला तुम्ही कोणते कायदे लावा, कोणते कलम लावणार, काय कलम लावणार की जेणेकरून कसं तर जास्तीत जास्त सजेस पात्र होईल, हे जरा तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करा. आता आपल्यातर्फे सुद्धा निवेदन आलेलं आहे, त्यामध्ये आपण ॲट्रॉसिटी ॲक्टबाबत सुद्धा दिलेलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्यावरती कसे कलम लावता येतील तर त्यानुसार सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत. FIR दाखल होते आणि लवकरच आपण समाजाला देखील ज्या लोकांनी लाईक केलं आहे किंवा त्याला पुरं फॉरवर्ड केलं असेल किंवा काय केलं असेल त्या लोकांवर काय असे जे वक्तव्य करतात, असे जे पोस्ट टाकतात आणि त्यांना लाईक करतात ते सुद्धा कारवाईस पात्र असतात. त्यांच्यावरती सुद्धा उचित कायदेशीर कारवाई आपण करणार आहोत. आता जे सोशल मीडियावरती रील आले त्याच्या अनुषंगाने आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करतो आहे. अतिशय प्रभावी हा कायदा आहे आणि असे कोणी परत वक्तव्य करूच नये आणि केलं तर ते अशा कायद्याखाली त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. आरोपीचं नाव काय ना आरोपी कुठला मूळचा आहे आणि सध्या इथे काय काम करतो आणि काय करत आहे? आरोपीचं नाव रुपेश झा आहे आणि तो बोईसरमधलाच आहे. आपण आम्ही त्याचं ड्रायव्हिंगचं काम करतो आहे. तर त्याचं आपण सर्व अकाउंट वगैरे सगळं चेक करून काय काय त्याचे लिंकेज आहेत ते पण आपण यामध्ये चेक करून घेऊ. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.